स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीत भाजपची भव्य तिरंगा रॅली 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतली. अमोल कोल्हेंची माहिती. पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीत वावग नाही. मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणावर संसदेत उत्तर देणार. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सरकार चर्चेसाठी तयार. मात्र गृहमंत्र्यांच्या भाषणावेळी पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन. झारखंड लोकसेवा आयोगाचा माजी अध्यक्ष एल खियांगतेला अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. मराठी शिकण्यासाठी 1 मे पासून 105 दिवसांचा वेळ दिला. प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून आरटीओकडून कारवाई होणार. मराठीचं प्रमाणपत्र असलं तरी आरटीओ अधिकारी तपासणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. राज्यात 30,000 शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी. केवळ 2 दिवस नाही तर आठवडाभर मुदत द्या. उमेदवार आणि शिक्षक संघटनांची मागणी. तुकाराम मुंढेंची बदली करू नका. अभिनेते परेश रावल यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. मुंढेंच्या समर्थनार्थ रावल यांचं ट्विट. सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद.